स्वाहा स्वाहा एवढाच त्याचा यज्ञ अर्थ नाही. गीतेमध्ये यज्ञ या शब्दाचा अर्थ आहे ना खूप व्यापक आहे. यज्ञ शब्दाचा अर्थ व्यापक. यज्ञ म्हणजे प्रभुपादांनी इंग्रजीमध्ये त्याला त्याग म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? त्याग, सॅक्रिफाईस. म्हणजे जसं जवान लोक आहेत, सीमेवरती लढत आहेत, देशाच्या रक्षणासाठी बलिदान देत आहेत, तो किती मोठा त्याग आहे, किती मोठा त्याग आहे की नाही? तो पण यज्ञ आहे, फक्त ते देशासाठी करत आहे. तसं यज्ञ म्हणजे त्याग. आणि यज्ञ कधी त्याग करू नये, म्हणजे यज्ञ करायचं सोडू नये असं म्हणतात. तिसरा अध्याय त्यात बाबतीत विशेष करून खूप जोर देऊन भगवंतांनी सांगितले, कर्मयोग. तिसऱ्या अध्यायाचं काय नाव आहे? त्यामध्ये म्हणतात की यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन. भगवान कृष्ण म्हणतात जर यज्ञ जो आहे तो यज्ञ केला नाही माणसाने तर काय होईल की तो भगवंताचा गुन्हेगार होतो. कसा गुन्हेगार होतो बरं? अपराधी होतो तो. यज्ञ करणं म्हणजे काय तर त्याग केला पाहिजे माणसाने. माणसाचं जन्मच त्यागासाठी, कुठं ना कुठे प्रत्येक टप्प्यावरती त्याग केला पाहिजे. जर ते त्याग उच्चतर कार्यासाठी, मग ते देवी देवतांना करा, समाजाच्यासाठी करा, हे स्तर आहेत ठरलेले. सर्वोच्च त्याग तर भगवंतासाठी. भगवान विष्णूंसाठी जो त्याग करतो ना त्याच्यासारखं श्रेष्ठ काहीच नाही. पण तरी पण प्रत्येक व्यक्ती काही भगवान विष्णूंकडे येणार नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्तर नाही भक्ती करण्याचा. आलं लक्षात? प्रत्येक व्यक्ती का भक्ती करत नाही असं जर तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर त्याचं उत्तर असं आहे की प्रत्येक व्यक्ती भक्ती करण्याच्या स्तरापर्यंत आलेली नाही. त्याची ती अजून शुद्धता, चेतनेची शुद्धता, तेवढं ज्ञान, त्याची सुकृती अजून फळास आलेली नाही. भक्ती काही असं समजू नका सहजासहजी हा कोण पण आला आणि भक्त झाला असं होत नाही. कारण भक्ती जे आहे ना फार फार महत् भाग्याने मिळते. असं एक श्लोक आहे चैतन्य चरितामृत मध्ये, तुम्ही सर्वांनी म्हणा, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाये, भक्ती लता बीज. या श्लोकात स्पष्ट सांगितलेलं आहे ब्रह्मांडात अनंत कोटी जीव भ्रमण करत आहेत. 84 लाख योनीमध्ये जीवात्मे भ्रमण करत आहे, एका मागोमाग एक मागोमाग. पण ह्या कुठल्या जीवात्म्याला भक्ती मिळते? भक्ती लता बीज मिळतं. आधी बीज मिळतं, मग त्या भक्तीचं बीजापासून लता वाढते. ती लता वाढत वाढत जाऊन वैकुंठामध्ये किंवा गोलोक वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरणाचा आश्रय घेते आणि त्याला कृष्ण प्रेम नावाचं फूल येतं. पण हे भक्ती लतेचं बीज मिळायला फार भाग्य लागतं, कृपा लागते. कुणाची कृपा लागते? गुरु कृष्ण प्रसादे. प्रसाद म्हणजे कृपा, प्रसाद म्हणजे कृपा, आणि कृपा म्हणजेच प्रसाद. म्हणून भगवंताचा प्रसाद ही कृपा आहे. भगवंताच्या गळ्यातला हार ही कृपा आहे. भगवंताच्या संबंधित जी काही गोष्ट आपण प्राप्त करतो ती सगळं काही कृपा आहे. येते लक्षात? तर ती प्रसाद, तो प्रसाद किंवा कृपा ज्याला मिळाली तो भक्ती प्राप्त करू. स्वतःच्या बलबुत्यावरती, स्वतःच्या पात्रतेवरती भक्ती प्राप्त करू शकत नाही. म्हणून मुकुंदमाला स्तोत्र नावाचा फार सुंदर ग्रंथ आहे. तर त्या ग्रंथामध्ये फार सुंदर श्लोक, एक कुलशेखर नावाचे संत आहेत दक्षिण भारतातले, त्यांनी स्तोत्र लिहिले भगवान विष्णू किंवा भगवान कृष्णांचं गुणगान करण्यासाठी. त्यातला हा 12वा श्लोक आहे. तर त्याचा अर्थ किती सुंदर आहे आणि तात्पर्य किती सुंदर आहे पहा. भवजलधीमगाधम दुस्तरम निस्तारेयम कथ महामिती चेतो मास्मगा कातरत्वम सरजी सिज दृष्टी देवे तारकी भक्ती रेखा नरक भिदी निशन्ना तारयिष्यत्य वशम. अनुवाद ते म्हणताय आपल्या स्वतःच्या मनाला म्हणताय. स्वतःच्या मनाला कधी कधी उद्देशून म्हणतो, हे प्रिय मना, भौतिक अस्तित्वाचा हा अगाध आणि दुस्तर सागर मी कसे पार करू, असा कातरपणे विचार करून अस्वस्थ होऊ नकोस. ते कुणाला म्हणतायत? आपल्या स्वतःच्या मनाला.
आपल्या मनामध्ये कधी आपण विचार करतो, अरे कधी मी या जंजाळातनं बाहेर पडेल, नाही? तर ते म्हणताय, प्रिय मनात हा दुस्तर सागर, भवसागर कसा पार करून जाऊ, असा विचार करून अस्वस्थ होऊ नकोस. एक गोष्ट आहे, ते म्हणतात, एक गोष्ट अशी आहे जी तुला या भवसागरापासून वाचवू शकते, आणि ती म्हणजे भक्ती. काय आहे? भक्ती. जर तू तिला, म्हणजे त्या भक्तीला, कमलनेत्र नरकासुर संहारक भगवंतांना अर्पण केले, तर ती भक्ती निश्चितपणे तुला हा भवसागर पार करून घेऊन जाईल. म्हणजे एक मात्र उपाय हे भक्तीचं स्तोत्र आहे, भक्तीचं गुणगान करणारं स्तोत्र आहे. ते म्हणतात, भौतिक अस्तित्वामुळे येणाऱ्या दुःखांना भक्त घाबरत नाही. भक्तांना घाबरलं नाही पाहिजे. त्याला आत्मविश्वास असतो की श्रीकृष्ण त्याला वाचवतील. भक्ताला आत्मविश्वास असतो. विनाशकारी आघात जरी कोणत्याही मर्त्य जीवापेक्षा अधिक शक्तिशाली असले तरी भक्त हा एका छोट्याशा पक्षाप्रमाणे असतो, जे त्याच्या माता पित्याद्वारे संरक्षित असते. म्हणजे सामान्य व्यक्ती जो आहे तो घाबरतो. का घाबरतो? कारण त्याला कोणता आश्रय नाही, तो आश्रित नाही भगवंताचा. आणि तो पाण्यावरती जसं एखादा चेंडू गटांगळ्या खात असतो सागरामध्ये, तसं तो भवसागरात गटांगळ्या खात आहे. आणि तो पदोपदी त्याला घाबरावंच लागेल. शोक मोह भय त्याच्या पाठीमागे लागले. त्याला भीती जी आहे, प्रत्येक भौतिकवादी व्यक्तीला भीती आहे. आता भीती का आहे? भयाचं कारण काय आहे? तर तो अपराधी आहे, गुन्हेगार आहे. मला सांगा की पोलीस इथं आले, काय नाही, बाहेर भांडणं चालू आहे, तुम्ही इकडं लक्ष एकाग्र करा, ते चालूच राहणार आहे, जगाचा ते भाग आहे. तर इथं समजा पोलीस आले तर तुम्हाला भीती वाटेल का? का बरं? आपण काय केलंच नाही, घाबरायला आपण काय गुन्हा केलाय का? नाही. पण जर इथं या सभेत एखादा चोर येऊन बसलेला आहे आणि त्याला पोलीस दिसले तर त्याच्या काळजाचा ठोकाच होती. का बरं? फरक का असा झाला दोघांच्या? तो गुन्हा केलेला आहे. तसं या जगातले भौतिकवादी लोक आहेत, जे नुसतं भोग करत सुटले, पैसा मिळेल त्या मार्गाने पैसा कमवत सुटलेले, त्या लोकांना भय आहे. का भय आहे? तर त्यांनी भगवंताप्रती अपराध केलेला आहे. अपराध का केलेला आहे? काय अपराध आहे असं त्यांचा? ते तर असं म्हणतील की आम्ही काय अपराध केलाय? अपराध हा आहे की हे 3 गोष्टी जर ते करत नसतील, यज्ञ, दान आणि तप, त्यांना घाबरावंच लागेल. भक्ती तर पुढचा प्रश्न आहे. भक्ती तर हा कृपेचा विषय, कृपा मिळाली भक्ती, तर तो विषय. पण यज्ञ, दान आणि तप किमान माणसासाठी हा धर्म दिलेला आहे. माणसाचा धर्म काय? या 3 गोष्टी आहे. या 3 गोष्टी त्याने केल्याच पाहिजे. भलेही भगवान विष्णूसाठी यज्ञ नाही करत, देवतांसाठी त्याला करावं लागेल. देवतांसाठी नाही केला, समाजासाठी करावं लागेल. असं आहे ते. यज्ञ, दान आणि तप या 3 गोष्टी केल्या पाहिजे. मग ह्या 3 गोष्टी नाही केल्या तर परिणाम काय होईल? तर परिणाम पण सांगितलेले आहेत. परमपूज्य राधा गोविंद महाराजांचं एक प्रवचन आहे. त्या प्रवचन मी ऐकत होतो. त्यात ते 7 गोष्टी सांगतात. 7 गोष्टी की जर माणसाकडे असलेलं धन, संपत्ती, ऐश्वर जे काही आहे ते त्यानं भगवंताच्या सेवेत युक्त केलं नाही. कारण हे धन म्हणजे काय आहे? लक्ष्मी आहे. काय आहे? धनलक्ष्मी म्हणतो आपण. दीपावलीला धनलक्ष्मीची पूजा करतो आपण. भाई, धनलक्ष्मी कुणाची पत्नी आहे? नारायणाची पत्नी, विष्णूची पत्नी. मग ती नारायणाशिवाय राहील का? मग शास्त्र काय सांगतं, भागवतम काय सांगतं? लक्ष्मी जे नारायणाच्या सेवेत लावली पाहिजे. जर ती नारायणाच्या सेवेत नाही लावली तर काय होतं माहिती का? तर ती लक्ष्मी मायेचं रूप धारण करते. आध्यात्मिक शक्ती भौतिक शक्तीचं रूप धारण करते, महामाया. आणि ती महामाया काय करते की त्या व्यक्तीसाठी ती अतिशय आत्मघातकी ठरते.
म्हणजे ती व्यक्ती, ती लक्ष्मी जी आहे, ती लक्ष्मी त्या व्यक्तीच्या त्रासासाठी, कष्टासाठी कारणीभूत ठरते. कसं? तर ते 7 मार्गाने, महाराज सांगत होते 7 मार्गाने. जर धन भगवंताच्या सेवेत नाही लावलं तर काय होतं? पहिली गोष्ट म्हणजे जो असा धनाढ्य व्यक्ती आहे, मग ते न्याय मार्गाने मिळवलेलं आहे, इमानदारीने मिळालेलं आहे, बेईमानी मिळालेलं आहे, त्याचं पण पुढे कॅटेगरी आहे. पण धनाढ्य व्यक्ती असून सुद्धा तो आपलं धन किंवा आपल्या धनाचा काही भाग 10%, 15%, 20%, 5% भगवंताच्या सेवेत लावत नसेल तर त्याचं काय होतं? पहिली गोष्ट काय येते, नीट ध्यान देऊन ऐका. पहिली गोष्ट म्हणजे ना, अशा व्यक्तीच्या मागे कोर्ट कचेऱ्या खूप लागतात. काय लागतात? आणि त्याचं धन त्यामध्ये बरचसं निघून जातं. त्याच्या मागं इतकं वकिलाला फी द्या, न्यायालयाला लाच द्या, खूप जातं पैसा, पोलिसांना लाच द्या, या मार्गात त्याचा पैसा जातो. माया काय करते? त्याचा पैसा या मार्गाने व्यर्थ घालवते. दुसरं काय? दुसरं असं होतं की एक तर त्याच्या घरी चोरी, डाका, दरोडा पडेल किंवा त्याचं धन अशा मार्गाने लुबाडलं जाईल की ज्यानं त्यानं कल्पना पण केली नसेल. खूप गंभीर मुद्दा आहे की ज्या व्यक्तीने अशा ठिकाणी, मी बघितलं पुण्यामध्ये, या व्यवहारात तुम्ही पाहू शकता, या गोष्टी व्यवहारामध्ये तुम्हाला पाहू शकता. मी मागच्या महिन्यामध्ये मला एक कोणी क्लिप पाठवली व्हॉट्सअपवरती. काय क्लिप पाठवली होती? पुण्यामध्ये काही महिलांनी काय केलं माहिती का? एका सोनाराकडे भिशी चालू केली. महिन्याला 1,000 रुपये, 5,000 रुपये. आणि त्या भिशीच्या कशाच्या लोभापायी माहितीये? सोनं मिळेल. म्हणजे त्यांना असं काहीतरी आमिष दाखवलं होतं, तुम्ही वर्षाला एवढे जमा केले तर एवढं तोळं तुम्हाला सोनं मिळेल. त्या रकमेच्या दुप्पट, तिप्पट किंवा चौपट सोनं असं मिळेल, आमिष दाखवलं. मग काही काही स्त्रियांनी लोभ घेऊन काय केलं? 1 लाख, 2 लाख, 5 लाख असे टाकले पैसे त्याच्याकडे एक रकमे. एक काम करणारी महिला होती, तिनं 22 लाख रुपये जमा केले. 22 लाख. आणि काय केलं माहितीये का? या माणसाने नंतर सगळं पैसे आल्यानंतर असा बनाव केला, स्वतःच्या दुकानावर दरोडा पडल्याचा बनाव केला. स्वतःच्या दुकानावर पोलिसात खोटी कंप्लेंट दिली, माझ्या दुकानावर दरोडा पडलेला आहे. पोलिसांनी शोध केला, नंतर ते पोलिसांना थोडं भांडाफोड झालं, पोलिसांनी त्याला अटक केली आणि पोलिसांनी सांगितलं की अरे ह्याच व्यक्तीनं त्या माणसांना सांगितलं दरोडा टाक, आणि दरोड्यात त्याला दाखवायचं होतं की मी आता लुबाडलोय, माझं सोनं पैसे सगळे गेलेत, आणि खरं तर यानेच घेऊन गेला होता तो दुसरी. आणि त्या महिला ज्या आहेत इतक्या रडत होत्या टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर. आमचं आयुष्याची कमाई, कष्टानं कमाई केली होती पै पै, ती त्यांनी लुबाडली. आणि पोलीस काय करणार? पोलीस म्हणतात आम्हाला विचारून टाकलं होतं का? पोलीस काय काय. असंच एक श्रीगोंद्यामध्येही झालं. श्रीगोंद्यामध्ये लोकांनी दाम दुप्पट मिळेल, 6 महिन्यात 3 पट मिळेल असं म्हणून पैसे लाखोच्या लाखो आणि बुडाले सर. मग हे का? तर लोक ह्याचा विचार नाही करत. लोक सरकारला दोष देणार, पोलिसांना दोष देणार, पण याची कारण शास्त्रामध्ये. तुम्ही जर धनाचा उपयोग भगवंताच्या सेवेत नाही केला तर हे असे चोर लुटारू, मग तुमची मती का भ्रमित होते? ती मायाशक्ती, ती लक्ष्मी जी आहे अशा माणसाची मती भ्रमित करते, आणि मग कशी निघून जाते ती त्यांनाच कळत नाही. कसा पैसा त्यांनाच कळत नाही. अरे ती महिला म्हणत होती मी घरात पण कुणाला सांगितलं नाही, त्यांच्या घरात भांडणं. आपल्याला हसू वाटतंय, पण त्यांच्या जीवनात काय दुःख भोगत आहेत त्यांना माहिती नाही का? का तर या लोकांनी लक्ष्मी अतिलोभ करून आणखी संग्रह करता येईल, वाढवता येईल या आशेनं, पण ती आशा पूर्णपणे संपुष्टात येते आणि भयंकर त्यांचं आयुष्य बर्बाद होतं. तर दुसरं काय सांगितलं? पहिलं काय सांगितलं मी?
कोर्ट कचेरी मागे लागते. मग त्याचा ओघवता काय, मग ते आता ते न्यायालयात जाणार, न्यायालयाच्या चक्रा मारणार, मग मग ते सगळं झोमटं चालूच झालं ते, नाही का, आयुष्यभर. ते काही लवकर निकाल लागतो का, 20-20 वर्ष? मग आयुष्य असं निघून जातं. म्हणजे पहिलं कोर्ट कचेऱ्या चालू होते. दुसरं काय, असं चोर लुटारो दामदुप्पट करतो ते लोक त्या आमिषाला भुलतात, त्यांची मती माया भ्रमित करते, धन त्यांचं त्या मार्गात जातं. या दोन मार्गाने नाही गेलं तर तिसरं कारण काय, शरीराला रोग व्याधी जडतात आणि डॉक्टर हॉस्पिटल लोक यांचं धन हडप करतात. यांचं धन काय करतात, हडप करतात. ऑपरेशन येतात मोठमोठी आणि ऑपरेशनची अमाऊंट, डिपॉझिट अमाऊंट नाही भरली तर डॉक्टर म्हणतात की नाही 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 आम्ही ऑपरेशन करू शकत नाही. किंवा ऍक्सिडेंट होतात आणि ऍक्सिडेंटला झाल्यावरती हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं, पण हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत त्याला ऍडमिटच करत नाही जोपर्यंत डिपॉझिट भरत नाही. आधी 5 लाख रुपये भरा म्हणतात डॉक्टर, त्याच्याशिवाय नाही. फार वाईट अवस्था होते. तर शरीराला रोगराई जडते अशी, आणि त्याद्वारे हॉस्पिटल, डॉक्टर, दवाखाने, औषध या रूपात त्याला लाखो रुपये खर्च करावे लागतात. हे 3 नंबरचं आहे. चौथा नंबर काय आहे, पहिलं काय झालं, कोर्ट कचेरी, दुसरं चोर लुटारू, त्यानंतर डॉक्टर, दवाखाने, त्यानंतर चौथं सरकार टॅक्स लावतं. अशा लोकांना सरकार भरपूर टॅक्स लावतं आणि टॅक्सद्वारे त्यांचा पैसा सरकारच्या तिजोरीत जातो. आणि जर टॅक्स चुकवला तर पुन्हा त्यांना दंड भरावा लागतो. तर हे 4 मार्ग जे आहे, हे 4 मार्ग ज्यांचा असा दावा आहे की आम्ही तर काही कुठं पाप कर्म करून पैसा कमवलेला नाही, आम्ही तर खूप इमानदारीने किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टी आमची, तरी पण त्यांचं या मार्गात धन जातं. पण ज्यांनी तर पाप कर्म करूनच कमवलेलं आहे त्यांच्या बाबतीत तर या मार्गे आहेत 4 प्लस आणि 3 मार्गाने. त्या लोकांची मती कशी भ्रमित होते, ते लोक नशापानाची त्यांना सवय लागते, माया त्यांना नशापानाकडे घेऊन जाते. आणि आपण पाहतो दारूचं व्यसन केल्यामुळं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेले लोकांची. दारूसाठी त्यांनी घर विकलं, जमीन विकली, प्रॉपर्टी घालवली आहे ना. मी कोल्हापुराकडे एक मुलगा होता, खूप इतका हुशार होता, 10वीला 98% पडले, 12वीला 98% पडले, आणि त्याला वडील नव्हते, त्याच्या चुलत्यांनी त्याला इथं नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश करून दिला. मस्त हॉस्टेलमध्ये घातला आणि त्यांना वाटलं की आता चांगला इंजिनियर होईल आणि थोडं मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत जॉबला लागेल. पण झालं असं की तो हॉस्टेलमध्ये आला, पहिल्या त्याला गलत मुलांची संगत लागली, हरियाणा आणि दिल्लीच्या पोरांची, आणि त्याच्यात तो नशापान करायला लागला. हळूहळू ते व्यसन जडलं त्याला, नाही का. पण त्याने घरात सांगितलं नाही, तो लपून राहिला. त्यांना काय वाटलं की नाही आपला मुलगा खूप चांगला हुशार. पण जसं त्यांचा पहिल्या वर्षीचा रिझल्ट आला तो नापास झाला. अरे त्यांना आश्चर्य वाटलं, असं कसं काय झालं, इतका हुशार मुलगा नापास कसं काय होऊ शकतो. पण काहीतरी झालं असेल बाबा, दुसऱ्या शहरात आहे, घरापासून लांब आहे, त्यामुळे त्यांनी समजूत घेतली. पण तो काही सांगत नव्हता. असं दुसरं, तिसरं, चौथं 4 वर्ष गेली. 4थ्या वर्षी तो नापास झाला आणि फार भयंकर त्याची अवस्था झाली. नंतर मग त्यांच्या आईवडिलांनी आईवडील नाही, त्याच्या चुलत्यांनी चौकशी केली तर ह्याला व्यसन लागलेलं आहे. मग त्याला खूप समजून सांगितलं, पण तो आता बाहेर गेला होता त्याच्या ऐकण्याच्या, आणि तो सतत पैशाची मागणी करायचा त्याच्याकडे. मग त्याला किती जरी पैसे पाठवले तरी पुरत नव्हते. शेवटी त्यांनी चुलत्यांशी भांडण केलं, आपल्या वडिलांची हिस्सा मागितला, भांडण करून काठी घेऊन अंगावर धावून गेला, आणि शेवटी नाईलाज असतो त्यांनी देऊन टाकली. ती जमीन पण विकून टाकली नशापान. आईला भिकेला लावलं. ही खरोखर घडलेली वास्तविकता आहे बरं का. आणि हे कशामुळं, नशापानामुळं. इतकं जीवनाची धुळधाळ नव्हते का, तर लोक ते मती का होते तशी नशापान करण्याची, कारण ते धन जे आहे ते धन मती बिघडवतं, मायेचं स्वरूप धारण करतं. हे 5वी गोष्ट झाली. 6वी गोष्ट काय आहे, महाराज सांगत होते, 6वी गोष्ट आहे की त्या व्यक्तीला अवैध स्त्री संग, वेशागमन
याचा नाद लागू शकतो आणि मग स्त्रीच्या आहारी गेल्यावरती तो प्रचंड सगळी आपली संपत्ती उधळून टाकतो. आणि 7वी गोष्ट आहे ती म्हणजे जुगार. जुगाराची सवय लागल्यामुळे पण व्यक्ती त्या जुगारामध्ये सर्व काही हरवून बसतो. एक असा व्यक्ती आहे ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादामध्ये, परवाच एक भक्त सांगत होते, ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात तर त्याने आपली सगळी प्रॉपर्टी गमावली, सगळी. कारण ते इतकं व्यसन भयानक होतं ते. कारण एकदा त्याला ते चटक लागली असे काही कष्ट न करता पैसे कमवायचे, मग तो आणखी पैसे लावायला लागतो. 1000चे 2000 मिळाले, 1000चे 5000 मिळाले, मग तो 5000 लावतो. 5000चे लाख मिळाले, लाख लावतो. मग त्याचा लोभ वाढत जातो. पण ज्यावेळेला तो 25 लाख लावतो तेव्हा 25च्या 25 जेव्हा जातात मग तेव्हा त्याला पश्चाताप करण्याशिवाय काय उरत नाही. तर जुगार हा पण अतिशय वाईट आहे. आणि जुगार खेळण्याची मती पण काय येते, कारण ते धन आहे. ते धन असं समजू नका की धन जे आहे ते काही पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय गोष्ट आहे. नाही, धन जे आहे ते भगवंताची प्रॉपर्टी आहे. आणि जर ते त्या भगवंताच्या सेवेत नाही लावलं आपल्या विनाशाचं कारण बनू शकतं. हे 7 मार्गाने समजलं. पहिली 4 कारणं आहे ना, जे पुण्यवान लोक आहेत, पुण्यवान लोक आहेत पण जे भक्ती करत नाही किंवा भगवंताच्या सेवेत येत नाही, त्यांचे त्या 4 मार्गात जातात. ज्यांनी पाप कर्म करून पैसा मिळवलेला आहे तर त्यांच्या या 3 मार्गाने आणि वरच्या 3 7ही मार्गाने जाऊ शकतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की जर आपण धन कमावतो, ते धन भगवंताच्या सेवेत नाही लावलं, दान नाही केलं, त्याचं या प्रकारे आपलं विनाश होऊ शकतो, विनाश होऊ शकतो. आणि हे शास्त्रात लिहिलेल्या गोष्टी आहेत. म्हणून ह्या लोकांना असं वाटतं की नाही, ते म्हणतात की याच्यामुळं असं झालं, माझी मती भ्रमित झाली, किंवा मी चुकीच्या संगतीत गेलो, किंवा सरकारमुळे असं झालं, पोलिसांमुळे असं झालं, नातेवाईकांमुळे असं झालं. ही सर्व बाह्यातकारी कारणं आहेत. खरी वास्तविक कारणं काय आहेत की या जगातली प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या मालकीची आहे आणि म्हणून आपण अपराधी आहोत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? हे भौतिकवादी लोक जे आहेत ते भगवंताचे अपराधी का आहेत? कारण भगवंताच्या प्रॉपर्टीचा ते उपभोग घेत आहेत, पण भगवंताला ते विचारत पण नाहीये. लक्षात. म्हणजे जसं रावणाचं उदाहरण का दिलं जातं, आता दसरा आलेला आहे, दसऱ्याला काय करतात लोक? रावण दहन करतात. रावण दहन का करतात त्या दिवशी? कारण प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला दसऱ्याच्या दशहरा 10व्या दिवशी भगवंतानी रावणाचा वध केला. तर रावण जो आहे, रावण याने काय केलं? सीता मातेचं अपहरण केलं. सीता कोण आहे? साक्षात लक्ष्मी आहे. सीता लक्ष्मी विष्णू आहे. मग ही लक्ष्मी जी आहे रावणाने काय केली? बलपूर्वक अपहरण करून नेली. भगवंताची प्रॉपर्टी आहे. भगवंताची प्रॉपर्टी ज्याने अपहरण केली तर त्याचा विनाश रावणाप्रमाणे होणार. त्याला संपूर्ण सोन्याची लंका सोडून द्यावी लागली. सोन्याचे महाल होते त्या लंकेमध्ये. आणि नुसतं रावणाचे नाही, सगळे हे जे काही राक्षस होते, रावणाला स्वतःला 100 पोरं होती. 100 पोरं कशी काय? त्याला 5000 बायका होत्या. आणि हो, खरी गोष्ट आहे, रामायणामध्ये वर्णन आहे त्याचं, लंकेचं संपूर्ण वर्णन आहे. हनुमानजी जेव्हा गेले, हनुमानजी सीतेचा शोध घेण्यासाठी महासागर पार करून गेले, उड्डाण करून, तेव्हा त्यांना कळलं आता की रावण कुठल्या महालात असेल. सगळे सोन्याचे रत्नजडीत खांब आहेत, सोन्याचे महाल आहेत. रावणाचा शोध कसा घ्यायचा? आता हे त्यांच्याकडे मोठा प्रश्न होता. मग आता त्याला उपाय काय? आता उपाय हाच आहे की आता एक एक महाल शोधत झाले. मग रावणाचा एक एक महालात गेला तर ते वर्णन आहे रामायणात. एवढं ऐश्वर होतं रामायणाचं, पलंग सोन्याचे आणि त्या स्त्रिया जे आहेत भरजरी कपडे घालून, सोन्याचे अलंकार घालून त्या झोपलेल्या आहेत. आणि हनुमानजींना फार वाईट वाटलं, अरे
की मी कुठं आलोय आणि कुठं आहे रावण, कुठं आहे रावण. शेवटी रावण त्याला मिळाला मंदोदरीच्या महालामध्ये, नाही का. मग इतकं भयानक, इतकं प्रचंड ऐश्वर पण रावणाने गमावलं नाही. तर सर्वांनी त्याला सूचना दिली, उपदेश दिला होता की तू सीतेचा फक्त त्याग कर, सीतेला सोडून दे. पण तो काही सीतेला सोडू शकत नव्हता. पण परिणाम केला, विनाश सोडून घेतला त्याने, विनाश. तर या जगामध्ये सीता माता जी आहे ती सीता माता त्याच्यासाठी महामाया बनली, माहितीये तुम्हाला. सीता माता स्वतः त्याच्यासाठी महामाया बनली आणि त्याच्या विनाशाचं कारण बनली. तसं या जगातले लोक बलपूर्वक जे संपत्ती हडप करून घेत आहेत किंवा हडप करून बसलेले आहेत, भगवंताला सेवेला देत नाहीयेत, तर त्यांचा विनाश रावणासारखाच कमी अधिक प्रमाणात होणार आहे. या 7 मार्गाने विनाश. त्याची 100 पोरं मारली गेली, त्याचा भाऊ मारला गेला, त्याचा आजा, त्याचा कुंभकर्ण आणि त्याची सगळी सेना सगळी मारली गेली, काही शिल्लक नाही राहिलं. आणि स्वतः तोही गेला रणांगणावरती. म्हणून हा रावण जो आहे तो असं नाही की तो त्रेतायुगात होता आणि या कलियुगातल्या लोकांच्यात नाहीये. कलियुगातल्या लोकांच्या मध्येही हृदयामध्ये रावण आहे. म्हणून नुसतं तो रावणाचा पुतळा जाळून उपयोग नाहीये, हृदयातला रावण दहन केला पाहिजे. म्हणून रावण कोण आहे, कोण होता, हे नीट समजून घेतलं पाहिजे. आधी रावणाचा वध का झाला, भगवंतांनी त्याला शेवटपर्यंत सांगत होते की तू मला शरण घे, म्हणजे तू सीता माता काय कर, तू मला वापस कर, युद्धाची काही गरज पडणार नाहीये. तसं भगवंत या जगामध्ये सांगत आहे की माणसाने यज्ञ कर्म कधी थांबवू नये. यज्ञ म्हणजे काय आहे, तर भगवंताच्या साठी थोडा त्याग केला पाहिजे कुठेतरी. म्हणजे काहीही त्याग करत नाहीत ना, शेवटी त्यांना कुठं ना कुठंही असं गमावं लागतं आपलं सगळं, आणि मग ते रडत बसतात आयुष्यभर. जसं आता मी पाहत होतो थोडस मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडं भयंकर अतिवृष्टी चालू आहे आणि लोकांची पिकच्या पिकं पाण्यामध्ये बुडून गेलेली आहेत. एक शेतकरी, मला कोणीतरी क्लिप पाठवली होती, एक शेतकऱ्याचं रडत होता, इतका रडत होता. का रडत होता, तर त्याची इतका मोठा गोठा होता, 17 जर्सी गाया मरून गेल्या. 17 जर्सी गाया मरून गेल्या, हजारो शेकडो कोंबड्या मरून गेल्या. जवळपास त्यानं सांगितलं, त्याच्या तोंडानं सांगितलं, 35 ते 40 लाख रुपये त्याचे एका रात्रीत बुडाले. 35 ते 40 लाख रुपयाचं नुकसान झालं. मग ह्याला आता कोण जबाबदार, सरकार. त्यांच्या दृष्टीनं की सरकारनं आम्हाला भरपाई द्यावी. आता सरकार कुणाकुणाला म्हणते. मी असा विचार केला, जर त्या माणसाकडे आपण गेलो असतो, आपण भक्त मंडळी, त्याला म्हणलं असतं भगवंताचं मंदिर बांधण्यासाठी 1 लाख रुपये द्या, त्याने दिले असते. मग प्रकृती असं काढून घेते. येते का लक्षात? जर तुम्ही भगवंताच्या सेवेमध्ये नाही लावलं ना प्रकृती, मग तुम्हाला रडत बसण्याशिवाय काही उपाय नाही. कोणीही नाही मदत करू शकत, कोणी मदत करू शकत नाही या जगामध्ये. म्हणजे तुम्ही जर भगवंताच्या सेवेमध्ये तुमची लक्ष्मी नाही लावली, अंधाधुंदपणे वाटेल त्या मार्गाने धन प्राप्त करतात, अरे पण ते तुम्ही कर्म घेतात, त्याचं तुम्हाला जाणीवच नाही. तुम्ही जे धन कमवत आहात ना, तर ते धनासोबत कर्म येत आहे लोकांचं. त्याची शुद्धता व्हायला नको का? म्हणून धनाची शुद्धता करण्यासाठी दान द्यावं लागतं. म्हणून तुम्ही बघितलं असेल, वसुदेवांना ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले, हालाकी त्यांनी बेड्याने हात बांधलेले कंसाच्या कारागृहात, वसुदेवांनी काय केलं, मनातल्या मनातच हजारो गायी ब्राह्मणांना दान दिल्या, मनातल्या मनात. कारण ते शास्त्र जाणत होते, भगवंताचे भक्त आहेत. तेव्हा असं रिवाजच होता. हे कलियुगातच सगळं बंद झालं, यज्ञ दान तप. बाकीच्या युगामध्ये असं नसतं. सत्ययुग असो, त्रेतायुग असो,
आणि द्वापर युग असो, ते राजाला तर कंपल्सरी आहे दान देणं, ब्राह्मणांना दान देणं कंपल्सरी. आणि ते कशा, नंद महाराजांनी प्रत्यक्ष गायी दिल्या, म्हणजे त्यांनी प्रत्येक गायीला सोन्याचे अलंकार घातले, सोन्याच्या माळा आणि रेशमी वस्त्रांची झूल चढवली, आणि अशा हजारो गायी दान दिल्या ब्राह्मण. नुसत्या मोकळ्या गायी नाही, सोन्यानं मढवलेल्या. का मग लोकांनी पटत का नाही, हा एवढं कुठं सोनं असतं का? त्या काळात का होतं एवढं सोनं? भगवान श्रीकृष्णांची नगरी द्वारका नगरीच सोन्याची होती, रावणाची लंका ही सोन्याची होती. का बरं तेवढा सुबत्ता असते तेवढी? कारण लोक जेव्हा हे यज्ञ दान आणि तप करतात, तिथं पृथ्वी किंवा भौतिक प्रकृती प्रचंड सुबत्ता देत असते. तिथं अशी अतिवृष्टी होत नसते. तिथं अतिवृष्टी होत नाही, दुष्काळी होत नाही, नैसर्गिक आपत्ती पण येत नाही. का तर मनुष्य जेव्हा यज्ञ करतो, प्रॉपर यज्ञ करतो, तेव्हा ऑटोमॅटिकली सगळा निसर्ग, सगळी प्रकृती एका चक्रामध्ये व्यवस्थित कार्य करते आपलं. ही अतिवृष्टी होण्याची कारण काय आहेत? कारण लोक यज्ञ करत नाहीत, यज्ञ करत नाहीत, धर्म करत नाहीत. अध्यात्म भक्ती तर लांबचीच गोष्ट आहे, नाही का? तर लोक यज्ञार्थात कर्म नोंदण्यात्र, लोकांनी कर्म यज्ञासाठी केलं पाहिजे. जर ते नाही केलं तर लोकोयम कर्मबंधन, त्यांना एक कर्मबंधन भोगावं लागतं. म्हणजे अतिवृष्टी येते, भौतिक प्रकृती त्यांचं हिरावून घेते सगळं. त्यांनी जे कष्टाने अर्जित केलेलं आहे, जी स्वप्न उराशी बाळगून ते कर्म करत आहेत, पण त्यांना माहित नाही उद्या त्यांच्या नशिबात काय वाढून ठेवलेलं आहे. रडण्याशिवाय त्यांच्या याच्यात काय नाही आयुष्यामध्ये. काही काही लोक ते सहन होत नाहीत, मग आत्महत्या करतात. किती शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, लाखो शेतकऱ्याने आत्महत्या केल्या. पण ह्याचं कारण जे आहे ते बाह्य असे शोधून उपयोग नाही. जोपर्यंत व्यक्ती धर्म करत नाही, धर्मो रक्षती रक्षिता, तुम्ही जो आता धर्म करतात ना, तर त्याचं व्हॅल्यू साधारण नाही. तुम्ही जे धर्म करतात ना, शेवटी धर्मच तुमचं रक्षण करणार आहे या अशा आपत्तीपासनं. या अशा आपत्तीपासनं धर्म आपलं रक्षण करणार आहे. म्हणून त्यावेळेला आपल्याला कळणार नाही की अरे आपण कसे काय वाचलो, का वाचलो, आपण काहीतरी धर्म केले माग, हे समजलं पाहिजे. म्हणून यज्ञ, दान आणि तप या तीन गोष्टी अजिबात थांबवल्या नाही पाहिजे भगवान सांग सामान्य भौतिकवादी लोकांनी. कारण ते जे कमवत आहेत, पैसा प्राप्त करत आहेत, धन प्राप्त करत आहेत, ते करत असताना काही ना काही पाप होत आहे, काही ना काही पाप होत आहे. आता मोठमोठ्या कंपन्या आहेत, लोक हे काय असेच मोठे करोडपती झालेत का? कोणाची ना कोणी कामगारांची पिळवणूक करत आहेत, आहे का नाही? कोणाला कुणाला लुबाडत आहेत, कोण जमीन बळकावून घेत आहे, आणि कोण कुठल्या, बघा पैसा कमवत असताना आहे ना, किती जीवात्म्यांना कुठल्या ना कुठं त्रास होतच असतो. सध्या पण तुम्ही पाहू शकता, कुठं ना कुठं त्रास हा होतच असतो. आणि त्या जीवात्म्यांना त्रास दिल्याशिवाय कोणी माणूस कलियुगात मोठा होऊ शकत नाही. त्यामुळं त्यांचे धन जे आहे ते शुद्ध करायचं असेल, ते कर्माचं निस्तार करायचं असेल, सर्वोत्तम उपाय काय सांगितलेला आहे की आपलं धन भगवंताच्या सेवेत लावून टाका. विषय मिटला, तुमचं सर्व कर्म भगवंत घेतील. भगवंताच्या सेवेत लावल्यामुळे काय होतं की तुम्ही जे धन प्राप्त करताना, कर्म करताना जे पाप घडलेले आहे ते सगळं रिॲक्शन भगवंत खेचून घेतात. त्याच्या कर्माच्या प्रतिक्रिया आहेत ते भगवंत घेतात. म्हणून बालाजीला जातात लोक, 2 नंबरनं 3 नंबरनं लोक कमावलेले ते तिथे दान देतात. का देतात? त्यांना माहिती आम्ही पाप केलेलं आहे खूप. भगवंताच्या ठिकाणी दान दिलं पाहिजे. आणि म्हणून यज्ञ, दान आणि तप. यज्ञ कसा केला पाहिजे? कलियुगामध्ये होम हवन असं काही यज्ञ करू शकत नाही. सर्वोत्तम यज्ञ सांगितलेला आहे जप यज्ञ किंवा संकीर्तन यज्ञ. संकीर्तन यज्ञ करणं म्हणजे काय?
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. भगवान कृष्ण म्हणतात की यज्ञानाम जप यज्ञोस्मी. सर्व यज्ञामध्ये जसं युधिष्ठिर महाराजांनी अश्वमेध यज्ञ केला होता, राजसू यज्ञ केला होता. राजसू यज्ञाचा प्रथम पूजेचा मान कुणाला केलं? भगवान श्रीकृष्णाला केलं. कारण त्यांना माहिती होतं पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. यज्ञाचं पूर्ण फळ, यज्ञाची संतुष्टी ही भगवान कृष्णांच्या पूजेत आहे, त्यांना माहित होतं. पण आता काही राजसू यज्ञ, अश्वमेध यज्ञ आपण करू शकत नाही. कलियुगातले लोक दीन दुर्बळ आहेत. म्हणून कलियुगातले लोकांना धनखर्च पण करण्याची गरज नाही. घर बसल्या बसल्या ते नाम जप यज्ञ करू शकतात. आणि भगवान श्रीकृष्णांना सर्वात प्रिय असणारा यज्ञ कुठला आहे? जप यज्ञ आहे. म्हणून तुम्ही जे जप करता घरामध्ये बसून, तो यज्ञ करत आहात तुम्ही, आणि भगवंत त्याने प्रसन्न होत आहे. तुमचं कर्म कटत आहे त्या यज्ञाद्वारे. दुसरं दान पण भगवान कृष्णांच्या सेवेत दिलं पाहिजे, ना की दारुड्या व्यक्तींना. लोक म्हणतात गोरगरिबांना अन्न दिलं पाहिजे. तर गोरगरिबांना अन्न वाटा ठीक आहे, गोरगरिबांनी ज्यांना तुम्ही पैसे दिले आणि ते जर दारू प्यायले तर त्याचं उलट कर्म तुम्हाला आहे. दान देण्याची पण सोय नाही कलियुगामध्ये. कारण जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी दान दिलं तर त्याचा रिॲक्शन तुम्हाला येणार आहे. मग तुम्ही सुपात्र व्यक्तीला दान दिलं पाहिजे. सुपात्र व्यक्ती कोण आहे? म्हणजे जिथं भगवंताची पूजा, आराधना, भगवंताची सेवा होत आहे अशा ठिकाणी दान दिलं पाहिजे. कलियुगातल्या लोकांना दान कुठं द्यावं हे पण माहित नाही. कुठं पण जाऊन दान देतात. जिथं गायीची सेवा होत आहे, जिथं वैष्णवांची सेवा होत आहे आणि भगवंताच्या भक्तीचं प्रचार प्रसाराचं कार्य चालू आहे, प्रभुपाद म्हणतात अशा ठिकाणी दान द्या. कारण भगवान कृष्णाच्या डायरेक्ट सेवेत जात आहे तुमचं धन. दान झालं. आणि तिसरं काही तपस्या म्हणजे काय? तर सगळ्यात मोठी तपस्या कलियुगामध्ये आहे ना, ती जप करणेच आहे आणि नियम पालन करणे. बाकी काही तपस्या नाही आहे. आता मांसाहार करणं, नशापान नाही, जुगार नाही, व्यभिचार नाही, हीच मोठी तपस्या आहे कलियुगामध्ये. आपल्याला काही विश्वामित्र मुनींसारखं जाऊन 60,000 वर्ष तपस्या शक्य आहे का कुणाला? शक्य नाही. ऋषी मुनी तपस्या करायचे. ते वृंदावनमध्ये एक सौभरी मुनी होते. त्यांनी यमुनेमध्ये पाण्याच्या खाली जाऊन तपस्या केली. पाण्याच्या खाली जाऊन तपस्या केली. तशाच तपस्या नाही सांगितले कलियुगात. तसं शक्यच नाही कुणाला. कोण हिमालयात जाणार आहे? आपला संसार, प्रपंच, जमीन, परिवार सोडून जाणार आहे का? नाही. पण तपस्या सोडू नका. मग हे कलियुगात कसं घ्यायचं? तर प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की किमान 4 नियम पालन करा. काय करा? नियम. कुठले कुठले सांगा? मांसाहार करू नका, नशापान, व्यभिचार आणि जुगार. आता हे आपण तपस्या सांगतो म्हणून लोक आपल्याकडे येत नाही. जिथं हे सांगत नाहीत काय तिथं मात्र लाखांनी पब्लिक आहे. हो, मी बघितले स्वतः. एक संप्रदाय आहे, त्यांचे गुरु गेले, आता ऍक्सिडेंट मध्ये गेले त्यांचे गुरु. तर दिल्लीमध्ये त्यांचा सत्संग होता, तथाकथित सत्संग. तर 3 लाख अनुयायी तिथं जमले होते. खात्यात कसं काही नियम नाही ना, काहीच नाही. काही खा, काही प्या, फक्त आमच्या सत्संगात या. मग लोकांनाही तसंच पाहिजे. लोकांना तसंच पाहिजे. मग तुम्ही नियम सांगितले, ती तपस्या करायला लोक तयार नाही. म्हणून कलियुगातल्या लोकांना ही तसं बघायला गेलं तर ही फार सोपी तपस्या आहे. अवघड आहे का याच्यामध्ये? काय नाहीये. पण कलियुगातल्या लोकांसाठी फार अवघड आहे. आणि त्याच्यामध्ये जप करायला सांगितला रोज, नाही का? ते तर मग लयच अवघड. आणि त्याच्यामध्ये अरे बापरे, कांदा लसूण पण नाही का? आणि काही चहा पण नाही. चहा पण नाही प्यायचं का? मग तुम्ही काय पाहता? फार अवघड कंडिशन आहे लोकांची.
फार अवघड कंडिशन आहे लोकांची. परंतु ही जी तपस्या करेल ना तर तो भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो. आणि तपस्या संभव आहे. कसं माहिती का, फक्त व्यक्तीने साधू संघात आलं पाहिजे, दुसरं काही नाही. त्याला अवघड वाटेल सुरुवातीला, या 4 गोष्टी न करणं आहे ना, असं सांगूच नाही कोणाला, म्हणून आपण सांगतच नाही कोणाला. आपण फक्त म्हणतो सत्संगाला या, प्रसाद खा, गनिमी कावा आहे का, तसं नाही बोललं तर लोकांना आधीच घाबरवलं तर ते येणारच नाही ना. म्हणून लोक, पण साधू संघात आल्यावर आहे ना, व्यक्ती ऑटोमॅटिकली ही तपस्या करू शकतो. तर प्रभू अशोक कृष्ण प्रभू मागच्या रविवारी आले होते. त्यांनी एक फार सुंदर प्रभुपादांची लीला सांगितली मला. तर प्रभुपाद अमेरिकेमध्ये प्रचार करत होते आणि रोज उठून 4 वाजता या पाश्चात्य विदेशी जे सत्संगाला यायचे लोक नाही का, मग ते काय आता ही हिप्पी लोक, तरुण तरुणी नाही का, मग हे थोडंसं त्यांनी गंभीरता दाखवली. ते गंभीरपणे गीता ऐकत होते, जप करायला लागले. मग प्रभुपादांनी त्यांना आपल्याकडेच ठेवून घेतलं. तुम्ही इथंच थांबा, तसंही तुम्ही बाहेर जाऊन कुठेही काही पण करणार, तुम्ही इथंच थांबा. मग ते जप मंगलारती करायला शिकवायचे, त्यांना जप करायला शिकवायचे. तर एक महिला जी आहे, अशी साधारणपणे तरुणी 25-30शीतली महिला असेल, ती फार श्रीमंत होती ती, आणि ती क्लबमध्ये जायची रोज नाचायला, डान्स पार्टी, नशापान, तिकडं असे क्लब असतात. आणि तिकडं क्लबमध्ये स्त्रियांनी जाणं म्हणजे काही फार आश्चर्याची गोष्ट नाही. आता ते कल्चर इकडं पण आलेलं आहे, त्यामुळे इथं पण काही आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही. पण तिकडं ते एक सामान्य गोष्ट समजली जाते. तर ती महिला जी आहे, रोज संध्याकाळी कार घेऊन जायची क्लबमध्ये आणि मस्त नशापान करणार, आणि त्या धुंदीमध्ये डिस्को डान्स आणि कॅसिनो ते सगळं चालू असतं तिकडं रात्री. मग ते रात्री घेऊन गेली एक रात्री, आणि ते खूप उशिरा पहाटे 3-3:30 वाजले. मग त्यानंतर ती निघाली आपल्या घरी जायला. घरी यायला बाहेर आली, ती कार चालू केली तर कार चालू होत नव्हती. आता कारमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, पण ती कारच चालू होईना. मग तिला खूप भीती वाटायला लागली, आता घरी कसं जाणार. तिनं दुसरे असे कार वगैरे शोधण्याचा प्रयास केला, पण ती काही कार तिला एवढ्या रात्री मिळत नव्हती. आता कुठं जाणार, ती फार घाबरली. रस्त्यावरती चालत 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 फार पुढं आली, चौकात आली, दुसऱ्या चौकात आली, कुठंही तिला कार मिळत नव्हती. लिफ्ट मागितली, कोण लिफ्ट द्यायला तयार नाही, ती नशेत होती. आणि मग तिला एका चौकात आल्यावरती हे असा करताल वाजल्याचा आवाज आला. इथं काय आवाज यायला लागलाय, तर ती आवाजाच्या दिशेने गेली. तर ती आत पाहिले तरी भक्त लोक आहेत आणि एक स्वामी आहेत, ते कीर्तन करत आहेत, मंगलारती चालू आहे. आणि तिनं पहिले हे भक्त लोक नाचत आहेत, उड्या मारत आहेत कीर्तनमध्ये. तिला फार आनंद वाटला, चला ही जागा फार चांगली आहे नाचायला. आणि ती आली आतमध्ये आणि ती नाचायला लागली. असंच, तिला काय माहित नाही की कीर्तन आहे वगैरे, नाचायला लागली ती. आणि तिचं नाचणं म्हणजे कसं ते बेफान, ती डिस्कोमध्ये जसं नाचतात तशी नाचायला लागली. आता ते काही माताजी होत्या, काही प्रभूजी होते, त्यांना ते विचित्र वाटलंय, इतकं विचित्र वाटलं त्यांना. आता ते ती प्रभूजींच्याकडे गेली नाचायला, त्यांच्या अंगावर जाऊन पडायला लागले नाही का. मग ते भक्तांनी काय केलं, तिला 2-3 भक्त प्रभुपादांचे शिष्य होते, ब्रह्मानंद महाराज वगैरे, त्यांनी तिला पकडलं 2 हातांनी आणि तिला बाहेर काढायला लागली. तर प्रभुपाद म्हणाले की तिला बाहेर काढून असू द्या म्हणले. त्यांनी इशारा केला, कीर्तन करत करत असं इशारा केला, राहू द्या म्हणले. पुन्हा ती नाचायला लागली. पुन्हा त्यांनी बाहेर धरून बाहेर काढायला लागला. त्यांना ऑकवर्ड वाटायला लागलं. मग प्रभुपाद म्हणजे पुन्हा बाहेर काढू नका तिला, राहू द्या. मग नंतर अर्धा-पाऊण तास कीर्तन संपल्यानंतर तिला तोपर्यंत काय केलं, मग भक्तांनी धरून ठेवलं 2 हातांनी. मग ती प्रभुपादांच्याकडे आली. प्रभुपादांना
आनंदाने म्हणाली, स्वामीजी दिस इज व्हेरी फॅन्टॅस्टिक, मला खूप आवडलं हे. हे तुम्ही रोज नाचता प्रभुपाद? आम्ही असं रोज नाचतो. रोज नाचता का? हो रोज नाचतो. मग मी येऊ का नाचायला? हो रोज ये म्हणले नाचायला. असंच रोज नाचतो आम्ही. मग ते प्रभुपाद म्हणाले की, प्रभुपादांना ती म्हणाली, मग मी इथं येऊ का राहायला? हे सगळे इथं राहतात का? म्हणले तू पण इथं येऊ शकतेस. मग राहण्यासाठी काय करावं लागेल? राहण्यासाठी तुला फक्त 4 गोष्टी पालन करावे लागतील. हे तुला नशापान वगैरे करता येणार नाही, ते सोडून द्यावं लागेल. मांसाहार नाही, व्यभिचार नाही, नि जुगार नाही. मग तिनं जरा विचार केला, ठीक आहे म्हणाली, काय हरकत नाही. मग ती आली राहायला आणि प्रभुपादांनी तिला शिकवलं कीर्तन करायला, जप करायला. ती भक्तांच्या संघात आली, तिला माताजींनी शिकवलं. आणि मग तिनं ते सोडून दिलं. अवैध सगळ्या ज्या गोष्टी होत्या, पाप कर्म सोडून दिलं तिला सगळं. तिला रोज कीर्तन करताना आनंद यायला लागला. मग तिला हळूहळू प्रभुपादांनी, बाकीच्या भक्तांनी सेवा दिली. मग असं करत 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 ती शेवटी तिने कंठीमाळ घातली, तिलक लावायला लागली, जप करायला लागली, नामजप करायला लागली. आणि ती त्या देशातली नंबर 1ची ग्रंथ वितरण करणारी भक्त बनली. हरिबोल. ती काय करायला लागली? रोज गीता, भागवतचे ग्रंथ रस्त्यावर, चौकात चौकात, एसटी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर जाऊन लोकांना सांगू लागली, तुम्ही गीता घ्या, भागवत घ्या, तुमचं जीवन उद्धार होईल, माझा पण झाला, असं ती सांगू. तर हजारो गीता तिनं वाटल्या लोकांना जाऊन. नंबर 1 आला तिचा ग्रंथ वितरण मध्ये. पहा म्हणजे किती परिवर्तन आहे मोठं. एक साधू जो आहे की साधूच्या कृपेमुळे काय होऊ शकतं, किती मोठं परिवर्तन होऊ शकतं. म्हणजे असं नाही की प्रभुपादांचं अंतःकरण किती विशाल आहे. आपण जर असं हाकलून म्हटलं, पण साधू काय पाहत असतो की एक छोटासा काहीतरी त्या आत्म्यामध्ये गुण आहे. नाचायला आवडते ना, ठीक आहे, नाच, इथं येऊन नाच. आणि नाचण्यामुळे ती काय झाली? भगवंताची भक्त. म्हणून कुणाला रिजेक्ट नाही केलं पाहिजे भक्तीमध्ये. कोण भक्त बनेल सांगू शकत नाही. अट्टल दारुडा व्यक्ती, नशापान करणारा व्यक्ती पण भक्त बनू शकतो, पुढे जाऊन वैष्णव बनू शकतो. पण भारतामध्ये मी बघितलं इतके पुण्यकर्म करतात लोक, नशापान करत नाही, मांसाहार करत नाहीत, जुआ खेळत नाहीत, व्यभिचार पण करत नाहीत, पण ते भक्त नाही झालेले. ते भक्तीत नाही आहेत, सत्संगामध्ये येत नाहीत. का बरं असं? का असं? त्याचं उत्तर तुम्हाला मी मगाशी जो श्लोक सांगितला ना त्याच्यात आहे. एक श्लोक उच्चारण केला आपण सगळ्यांनी. नाही, ब्रह्मांड भ्रमिते कोण, भाग्यवान जीव. पुढं काय? गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज. भक्तिलता बीज तुम्ही फार पुण्य केले, फार उपास तापास केले, नवरात्रीचे 9 दिवस उपास का, चप्पल पण घातलं नाही, पलंगावर झोपलो नाही, म्हणून भक्ती मिळत नाही. भक्ती कशामुळे मिळते? गुरु आणि कृष्णाची कृपा होईल तेव्हा, अन्यथा नाही मिळत. मग ती भगवंताने ठरवलं नाही, हा पापी व्यक्ती आहे पण त्याच्यात शरणागतीचा भाव आहे, भगवंताला भक्ती देतात. एकदा फार पुण्यवान आहे तो व्यक्ती, सगळे कर्मकांड करतो, सत्यनारायण पूजा घालतो, पण त्याच्यात मध्ये जर शरणागतीचा भाव नसेल, भगवंत त्याला 1000 जन्मात सुद्धा भक्ती नाही देऊ शकणार. म्हणजे पुण्यकर्माने भक्ती मिळत नाहीये बरं का. पुण्यकर्म खूप केलं म्हणजे भक्ती मिळणार नाही. भक्तीसाठी एकमेव गोष्ट म्हणजे साधू संघात व्यक्ती आला पाहिजे, साधूची सेवा किंवा भक्ताची सेवा केली पाहिजे. आणि हे भागवताचा सिद्धांत आहे. नारद मुनींना भक्ती का मिळाली? संतांची सेवा केलेली. याचं पहिल्याच स्कंदामध्ये 4थ्या अध्यायात मूर्तिमान उदाहरण दिलेले आहे नारद मुनींना भक्ती का प्राप्त झाली?
त्यांनी फक्त संतांचं उच्चिष्ट महाप्रसाद खाल्ला, संतांची सेवा केली. म्हणून या मुकुंदमाला स्तोत्रामध्ये पुढे कुलशेखर महाराज काय म्हणतात, मला फक्त मना घाबरू नकोस, या भौतिक अस्तित्वापासून एकच गोष्ट वाचू शकते, ती म्हणजे काय, भगवंताची भक्ती. जर एखादा भक्तीऐवजी, पुढे ते काय म्हणतात पहा, जर एखादा भक्तीऐवजी इतर साधनाद्वारे भगवंताच्या संरक्षणाची इच्छा करत असेल तर तो अपयशी होईल. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने फक्त प्रेममयी संबंध वाढवण्यासाठी भगवद्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात, जर एखाद्याने मला प्रेमाने पान, फूल, फळ किंवा जल अर्पण केलं तर ते मी स्वीकारतो. भगवंताची अशी इच्छा नाही की खाद्यान्न किंवा फुले स्वतःहून त्यांच्या पुढ्यात यावीत, पण जेव्हा त्यांचा भक्त ते भक्तीने त्यांना अर्पण करतो तेव्हा ते अतिशय आकर्षित होतात आणि त्यांच्या भक्ताच्या प्रेमाला प्रतिसाद देण्यासाठी विवश होतात. पण भगवंताला फक्त आहे ना आपण विवश कसं करू शकतो, आपल्या भक्तीने, प्रेमाने. बाकी कोणत्या गोष्टींना, तुमच्याकडे किती धन दौलत असू द्या, भगवंताला प्रभावित करू शकत नाही तुम्ही. भगवंतांना काही त्याची जरुरी नाहीये. तुमच्याकडे कितीही भौतिक डिग्र्या असू देत, खूप मोठे उच्च विद्या विभूषितात, भगवंतांना तुम्ही आकर्षित करू शकत नाही. तुम्ही खूप पुण्यकार्य केलेलं आहे, भगवंत आकर्षित होत नाही. आणि तुमच्याकडे सर्व काही आहेत भौतिक जगातलं, भगवंतांना आकर्षित नाही करू शकत. पण भगवंत कशाने आकर्षित होतात, फक्त तुमच्यामध्ये जर थोडा भक्तिभाव असेल तर भगवंताकडे आकर्षित होतात. भगवंत जोपर्यंत आपल्या सेवेवर संतुष्ट होत नाही तोपर्यंत ते स्वतःहून प्रकट होणार नाहीत. प्रवीण प्रभू, लक्षात आलं का? जोपर्यंत आपल्या सेवेवर संतुष्ट होत नाही तोपर्यंत ते आपल्या समोर प्रकट होणार नाहीत. नाहम प्रकाश सर्वस्य योग मायास, मी सर्वात पुढे प्रकट होत नाही, हे क्लिअर कट सांगितले भगवद्गीतेमध्ये. आणि त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपाशिवाय जीवात्मा जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकत नाही. भगवंत जोपर्यंत हस्तक्षेप करत नाहीत, या जीवात्म्याला सोडा आता तुम्ही. म्हणजे मायेला डायरेक्ट दुर्गादेवीला सांगत नाहीत की दुर्गादेवी भगवंताच्या इच्छेनुसार कार्य करते. छायैव यस्य विभाती दुर्गा, असं तो श्लोक आहे, ब्रह्मसंहितेतला श्लोक आहे. सृष्टी स्थिती प्रलय साधन शक्ती रेखा छायैव यस्य विभाती दुर्गा इच्छानुरूप फलम भाजनमातनोती. भगवंताच्या इच्छेनुसार दुर्गादेवी कार्य करते. आणि भगवंतांनी इच्छा केली की हा जीवात्मा जन्ममृत्यूच्या चक्रात मुक्त व्हावा, इमिजिएटली दुर्गादेवी त्याचं पालन करते, कारण ती भगवंताची माया शक्ती आहे आणि ती छाया म्हणून कार्य करते या जगामध्ये. आणि भगवंताच्या इच्छेशिवाय जीवात्मा कधीच मुक्त होऊ शकत नाही, भगवंताच्या इच्छेशिवाय. हे त्रिवार सत्य सांगितले सर्व शास्त्रामध्ये. आणि त्याच्याकडे सर्व भौतिक पात्रता का असेनात, प्रल्हाद महाराजांनी नरसिंह भगवंतांना अर्पण केलेल्या प्रार्थनेत ते याला पुष्टी देतात. ते काय म्हणतात पहा, प्रल्हाद महाराज नरसिंह भगवंतांना प्रार्थना, 7व्या स्कंदातला श्लोक आहे, त्याचा अनुवाद असा आहे. एखाद्याकडे, प्रल्हाद महाराज म्हणतायत, म्हणजे त्यांचा साक्षात्कार आहे, एखाद्याकडे धनसंपत्ती, उच्च परिवार, सौंदर्य, म्हणजे उच्च परिवार म्हणजे काय, ब्राह्मण असण्याचा थोडासा अभिमान असतो, मी ब्राह्मण आहे, मी 96 कुळे आहे, पण म्हणून भक्ती मिळणार नाही. एखाद्याकडे धनसंपत्ती, उच्च परिवार, सौंदर्य, तपश्चर्या, विश्वामित्र मुनींनी 60,000 वर्ष तपस्या केली म्हणून भक्ती मिळाली नाही. सौभरी मुनींनी हजारो वर्ष यमुनेच्या डोहात तपस्या केली म्हणून भक्ती मिळाली नाही, उलट पतन झालं. त्याची कथा मोठी आहे, का पतन झालं ते सांगत नाही मी, पण सांगायचं की तपस्येनं भगवंत मिळत नाहीत, तपस्येनं भगवंत मिळत नाहीत. म्हणजे लय पण भक्तीमध्ये तपस्या करण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त आहे ना एकादशीचा व्रत करायचंय, जन्माष्टमी व्रत करायचंय, एवढा उपास केला तरी बास आहे. बाकी टाइम भरपूर कृष्ण प्रसाद खा, त्याच्यापेक्षा जास्त तपस्या नाहीये. आपल्याला हे 4 मूलभूत नियम पालन केले, मी जे काही अन्न अर्पण करतो भगवंतांना भोग लावून भरपूर प्रसाद खातो,
प्रसाद खाण्याला काही मना नाही. म्हणजे तपस्या भक्तीमध्ये आवश्यकच नाही आहे. मुळात भक्तीमध्ये तपस्या आवश्यक नाही. तर तपश्चर्या, विद्या, कार्यकुशलता, खूप एखादा एक्सपर्ट आहे कार्य करण्यामध्ये म्हणून भक्ती मिळत नाही. तेज, काही काही खूप ब्रह्मचर्य पालन करते, त्याचं ब्रह्म तेज इतकं निघतं नाही का, चेहरा इतका तेजस्वी असतो. पण ते पण आयुष्यभर ब्रह्मचर्य राहिला म्हणजे पण भक्ती मिळणार नाही, प्रल्हाद महाराज सांगतायत. प्रभाव, शारीरिक बल, खूप जिम मध्ये जातोय आणि रोज असे टाटर फुगवलेले, ते भक्ती मिळणार नाही. उद्यमशीलता, खूप उद्योग व्यवसाय उभारलेले आहेत, 3-3, 4-4 कंपन्या कष्टाने उभारलेल्या आहेत म्हणून काही भक्ती मिळणार नाही. बुद्धिमत्ता, फार असाधारण बुद्धिमत्ता आहे, इतकं वेदांचा प्रकांड पंडित अभ्यास केलेला आहे नाही का. सगळे श्लोक असे स्फुल्लिंग पडल्यासारखे उच्चारण करतोय. एकेकाचे 700 श्लोक पाठ आहेत. तुम्हाला काय सांगायचं, प्रभुपादांच्याकडे एक व्यक्ती आला होता. शिष्य म्हणले, प्रभुपाद हा व्यक्ती किती 700 श्लोक म्हणतो गीतेचे, आणि उलट्या क्रमाने म्हणतो, 700, 799, 788, आणि कुठला पण विचारा म्हणतो तो. प्रभुपाद म्हणाले, त्याला आज जाऊन भांडी घासायला हवं. का बरं? भक्ती नाही म्हणून, त्यानं भक्ती मिळू शकत नाही. फार विद्वान आहे, संस्कृताचा अभ्यास केलेला आहे, पण ते भक्त नाही आहेत बनलेले. याची उदाहरणं आता पण आहेत. आणि पुढे सांगितलेलं आहे, योग शक्ती पण असू शकते. असे किती योगी आहेत तुम्हाला माहितीये, नुसतं डोळ्याने बैठले नाही, 1-2 मिनिटं या डोळ्या जर ट्यूबलाईट कडे त्यांनी बघितलं तर ते ट्यूबलाईट फुटून जाते, एवढी त्यांच्या नजरेत शक्ती असते. ती कशामुळे आली? योग शक्ती मिळाली. एक योगी होते, अमेरिकेमध्ये गेले होते ते, आणि ते पाण्यावरती, नदीच्या ह्या काठापासून त्या काठावर चालत जायचे पाण्यावरती. ती योग शक्ती आहे नाही का. भक्तिसिद्धांत सर्वे ठाकूर म्हणाले की त्याची योग शक्ती आहे. लोक किती आश्चर्य नाही का, त्याला पैसे द्यायला लागले, अरे किती मोठी कला आहे नाही का. तर बघ, सरस्वती ठाकूर म्हणाले त्याची योग शक्ती म्हणजे 25 पैशाची आहे. त्याची व्हॅल्यू काय? 25 पैसे. का 25 पैसे? कारण या काटासनं त्या काटाला झाला नावाडी किती घेणार आहे? 25 पैसे घेणार आहे. एवढं साधना करून तो काय करते? पाण्यावरती चालत आहे. मग त्याचा काय उपयोग आहे? 25 पैसे व्हॅल्यू आहे. आपल्यासारखे सामान्य लोक नावेत बसून जातात तिकडं, मग त्या उपयोग काय त्याचा? आलं का लक्षात? ते फक्त लोकांना भुलवण्यासाठी. म्हणजे योग शक्ती, बुद्धिमत्ता, तपस्या आणि ब्रह्मचर्य, तेज, शारीरिक बल, विद्वत्ता यापैकी भक्ती प्राप्त होत नाही. तर ते पुढं काय म्हणतायत, या सगळ्या गोष्टींचा भक्तीसाठी काही उपयोग नाही. पण मला वाटते या सर्व पात्रता असून देखील तो भगवंतांना संतुष्ट करू शकत नाही. तथापि केवळ एखादा भक्तीद्वारेच भगवंतांना संतुष्ट करू शकतो. गजेंद्राने हे केले म्हणून भगवंत त्याच्यावर संतुष्ट झाले. गजेंद्र कोण आहे? गजेंद्र हत्ती आहे. 8व्या स्कंदात त्याची कथा आहे. गजेंद्र जो आहे त्याने फक्त मरते समयी, मगरीने पाय पकडला होता, मरते समयी भगवंताला प्रार्थना केल्या, आणि एक त्या तलावातलं कमळाचं फुल सोंडेनं उकडलं आणि भगवंताला अर्पण केलं. बस एवढंच केलं. भगवंत आले आणि सुदर्शन चक्राद्वारे मगरीचा नाश केला आणि गजेंद्राला मोक्ष दिला. गजेंद्राला भगवंतानी शुद्ध भक्ती प्रदान केली. म्हणजे भक्तीमध्ये ना बाकी कशाचीच आवश्यकता नाहीये. एखादा गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा भक्ती करू शकतो. आपल्याकडे यापैकी काहीच नाहीये खरं पाहिलं कलियुगातल्या लोकांकडे. आपल्याकडे शारीरिक बल आहे का, तपश्चर्य आहे का, आपल्याकडे खूप धनसंपत्ती आहे, अब्जावधी रुपये आहेत? नाही. योग शक्ती आहे? नाहीये. विद्वत्ता आहे, खूप संस्कृताचा अभ्यास करण्याची क्षमता आहे? काहीच नाहीये. पण एक मात्र गोष्ट अशी आहे जी आपण भगवंताला कृपा करण्यासाठी आपल्यावर विवश करू शकतो. ती म्हणजे आपली अनन्य भक्तिभाव, निस्वार्थ भक्तिभाव पाहिजे. तो मात्र ती ज्या जीवात्म्याकडे आहे असेल तर ती आपली सगळ्यात मोठी प्रॉपर्टी, आणि ती प्रॉपर्टी आपण बनवली पाहिजे, वाढवली पाहिजे.
बाकी ही प्रॉपर्टी काही कामाची नाहीये. भक्ती प्राप्त करू शकत नाही. येते का लक्षात? म्हणून या मुकुंदमाला स्तोत्रामध्ये इतके सुंदर सुंदर श्लोक आहेत. एका श्लोकामध्ये इतका मतितार्थ आहे. विचार करा की भगवंताच्या भक्तीमध्ये इतका आनंद आहे की जीवात्म्याला भक्ती प्राप्त होते, ऍक्च्युली शुद्ध भक्ती प्राप्त होते. त्या ब्रह्मांडातली सगळी सुख त्याला तुच्छ वाटतात. तो रमत नाही. न तेषु रमते बुधा. बुद्धिमान व्यक्ती या भौतिकच्या त्या सुखामध्ये रमत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी प्राप्त करण्याच्या माग पण लागत नाही. धनसंपत्ती, मूर्ख लोक जे ज्यांना शास्त्रीय ज्ञान नाही त्या जगातली संपत्ती प्राप्त करण्याच्या मागे लागलेली आहे. पण ती पण संपत्ती त्याचा ते एन्जॉय नाही करू शकत. काय एन्जॉय करू शकत नाही ते? कारण प्रकृती त्यांना एन्जॉय करूच देत नाही. कारण लक्ष्मी लगेच त्रिशूळ रूप धारण करते दुर्गा देवीचं आणि त्रिविध ताप त्या जीवात्म्याला भोग पण करून देत नाही. असं नाही की भक्ती नाही केली तर चालेल, या जगातली सुख भले ती क्षणभंगूर आहेत, आपण एन्जॉय करू असं जर एखादा विचार करेल तर सुखासुखी तुम्हाला माया एन्जॉय करू देत नाही. आणि हे त्याचे परिणाम आहे. अतिवृष्टी होते, लोकांचे शेतच्या शेत संपत्ती त्यांनी कमावलेलं सगळं काही वाहून जात. एका क्षणात वाहून जायला किती वेळ लागतं? 35-40 लाख रुपये गेले एका रात्री. आणि काही काहींचे एका क्षणात जातात. जुआ खेळतात तेव्हा एका क्षणात 25 लाख जातात. आणि बँकेतनं कधी कधी आजकाल इतके ऑनलाईन फ्रॉड चालू आहे, एका क्षणात 12-12 लाख 15-15 लाख चाललेत लोकांचे. हे का? कारण लक्ष्मी धनाच्या भगवंताच्या सेवेत लावलं नाही तर मायाशक्ती ते हिरावून घेणार आहे. आज ना उद्या, असं नाही की उद्या लगेच, पण काळाच्या ओघामध्ये. पण असं पण नाही की भगवंताच्या सेवेत तुम्ही काही सगळंच लावायचंय. किमान 5%, 2% भगवंताच्या सेवेत लावलं पाहिजे. अदरवाईज आहे ना, मग आपण ज्या वेळेला अशा नैसर्गिक लोकांच्या द्वारे, शारीरिक व्याधीद्वारे, चोऱ्या माऱ्याच्या द्वारे किंवा कोर्ट कचेऱ्याद्वारे, डॉक्टरांद्वारे धन लुबाडलं जातं, तेव्हा आपण मग हताशपणे फक्त निराशा व्यक्त करतो. हताशपणे, नाही का? पण तेच धन जर भगवंताच्या सेवेत लावलं असतं, त्याग केला असता थोडा, तर अशी पश्चातापाची वेळ येणार नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. कुणाचं